मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आदिती मॅडम आणि प्रभाकर सर रेस्टॉरंटमध्ये येतात. तेथे असणारे रिसेप्शनिस्ट सांगते की तुमच्या नावाचं कपल कधीच येऊन गेलं आहे. ऐकून प्रभाकर सर आणि आदिती मॅडमला आश्चर्याचा धक्का बसतो. प्रभाकर सर त्यांना आपली ओळख सांगतात. मी मिस्टर सूर्यवंशी आणि ह्या माझ्या मिसेस आदिती सूर्यवंशी. ती सर्व व्यवस्था, ती सर्व अरेंजमेंट आम्हीच करायला सांगितली होती आणि तुम्ही असं दुसऱ्या कोणाला कसं काय आमचं सेलिब्रेशन देऊनच टाकलं. तेव्हा प्रभाकर सर मॅनेजरला बोलवून घेतात. त्यावेळी आदिती मॅडम प्रभाकर सरांना समजावत असतात, जाऊ दे आपण दुसरं कुठेतरी जाऊ, परंतु प्रभाकर सर ऐकायला तयार नसतात. तेवढ्यातच मॅनेजर तेथे येतात. तेव्हा प्रभाकर सर सांगतात, ती सर्व तयारी मी केली होती, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. तेव्हा मॅनेजर प्रभाकर सरांची माफी मागतो आणि ही अरेंजमेंट मी पुन्हा सर्व करतो असं प्रभाकर सरांना शब्द देतो. तेव्हा प्रभाकर सर ऐकायलाच तयार नसतात. आदिती मॅडम प्रभाकर सरांना शांत करतात. आदिती मॅडम प्रभाकर सरांना सांगतात की आपण आतमध्ये जाऊयात. तेव्हा प्रभाकर सर आदिती मॅडमच्या आग्रहाखातर जायला तयार होतात. दुसरीकडे निहारिका रेस्टॉरंटमध्ये बाहेर उभी असते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की मी शांतनू आणि पल्लवीलाच पाहिलं आहे, तिला काय करावं हे सुचत नाही. तेव्हा ती लगेच सुपर्णाला कॉल करते. दुसरीकडे शांतनूवरून सुपर्णा आणि मोठे काका बोलत असतात. तेवढ्यातच प्रदीप सुपर्णाकडे मोबाईल आणून देतो, कारण निहारिकाचा कॉल आलेला असतो. तेव्हा निहारिकाचा असा अचानक कॉल आल्यामुळे सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर गीता खूपच टेन्शनमध्ये येते. तेव्हा सुपर्णा विचारते, काय झालं, तू का कॉल केलास? तेव्हा निहारिका सांगते, शांतनू घरी आहे का? तेव्हा सुपर्णा सांगते, हो त्याच्या खोलीमध्ये तो आहे. तेव्हा निहारिका सांगते, शांतनू घरी नाही ही मी खात्री देते, कारण मी आत्ताच एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना पल्लवी शांतनूला एकत्र पाहिलं. तेव्हा सुपर्णाला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हा सुपर्णा मोठ्या काकांना सांगते, निहारिकाने मला असं सांगितलं की शांतनू पल्लवी एकाच रेस्टॉरंटमध्ये बाहेर जेवण्यासाठी गेले होते असं म्हणून ती वर पाहायला चाललेली असते. तेव्हा गीता मध्येच सुपर्णाला अडवते. गीता ही हे सर्व ऐकते. तिला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. सुपर्णा वर जात असताना गीता बोलते, तू कुठे चाललीस? तेव्हा सुपर्णा रागातच विचारते, शांतनू खोलीत नाही का? तेव्हा गीता सांगते, हो तो खोलीतच आहे. तेव्हा सुपर्णा लगेच त्याला पाहण्यासाठी त्याच्या रूमकडे जाते. सुपर्णा शांतनूच्या रूमचा दरवाजा ठोठावत असते आणि त्याला आवाज देऊन दरवाजा उघडायला सांगत असते. गीता तर पूर्णपणे घाबरून गेलेली असते. नंतर सुपर्णाला समजतं की शांतनूने आतमधून कडी लावून घेतली आहे. तेव्हा ती पुन्हा त्याला आवाज देत असते. तर इकडे मोठे काका हळूच प्रदीपला सांगत असतात की बाहेर जा आणि शांतनूची गाडी बाहेर आहे की नाही हे चेक करून ये. तेव्हा प्रदीप बाहेर चेक करण्यासाठी येतो आणि पुन्हा आतमध्ये येऊन मोठे काकांना सांगतो, शांतनूची गाडी तेथेच आहे. हे ऐकून मोठ्या काकांना खूप मोठा धक्का बसतो. तर दुसरीकडे सुपर्णा मनात विचार करत असते, शांतनू माझ्या हाकेला अजिबात ओ देत नाही, याचा अर्थ असाच आहे की शांतनू रूममध्ये नाही. तर इकडे शांतनू रिक्षातून घरी येत असतो. दुसरीकडे सुपर्णा जोराजोरात शांतनूला आवाज देत असते. तेवढ्यातच शांतनू दरवाजा उघडतो. तर सुपर्णा आणि गीताला खूप मोठा धक्का बसतो. शांतनूने कानात हेडफोन घातलेले असतात. तेव्हा तो मुद्दाम नाटक करून सुपर्णाला विचारत असतो, मोठी आई तू काय बोलत होतीस का? सुपर्णा तर पुरती घाबरून गेलेली असते. ती बोलते, एवढा वेळ मी सांगते तुला दरवाजा उघड. तेव्हा शांतनू सांगतो, माझा कॉन्फरन्स कॉल चालू होता. तर गीता मध्येच बोलते, रिसर्चबद्दल पण बोलणं चालू होतं ना. तेव्हा शांतनू तिच्या होला हो करत असतो. तर सुपर्णा लगेच त्याला खाली बोलवते. इकडे सुपर्णा खाली येते आणि मोठ्या काकांना सांगते, शांतनू तर त्याच्या रूममध्येच होता असं म्हणून ती पुढे काही बोलणार तितक्यात मोठे काका तिला शांत करतात. तेवढ्यातच शांतनू तेथे येतो आणि डेलिगेट्स बरोबर चर्चा करू लागतो. नंतर प्रदीप सर्वांना जेवायला घेऊन जातो. मोठे काका सुपर्णाला विचारतात, तू काही पण काय बोलतेस? शांतनू तर त्याच्या रूममध्ये होता. तेव्हा सुपर्णा सांगते, माझी पूर्णपणे खात्री पटल्याशिवाय मी मान्यच करणार नाही, कारण जेव्हा शांतनूने दरवाजा उघडला तेव्हा त्याच्या कोटवर केकचा डाग होता. हे ऐकून मात्र मोठे काका घाबरतात. तेव्हा सुपर्णा सांगते, तो आपल्यापासून नक्की काहीतरी लपवत आहे. इकडे पल्लवी नंदिताच्या घरी आलेली असते. तेव्हा ती शांतनूबरोबर घालवलेले एकत्र क्षण आठवत असते. तिला जेव्हा शांतनूने प्रपोज केलं, तिच्यासाठी केक आणला, हे सर्व गोष्टी तिला आठवत असतात.
ती स्वतःशीच खूप लाजत असते आणि गालातल्या गालात हसत असते. तेवढ्यातच नंदिता तेथे येते आणि पल्लवीला विचारते, काय झालं, अशी का पाहतेस? तेव्हा पल्लवी काही नाही असं बोलते. तेव्हा एवढा वेळ तू कुठे होतीस असं नंदिता तिला विचारत असते. तेव्हा पल्लवी खोटं सांगते की माझ्या एका मैत्रिणीचा वाढदिवस होता, त्याचंच सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. तेव्हा कोणत्या मैत्रिणीचा वाढदिवस होता असं नंदिता तिला विचारत असते. तेव्हा मात्र पल्लवी खूप घाबरते. त्यावेळी होता एका जवळच्या मैत्रिणीचा वाढदिवस असं पल्लवी सांगत असते. तर नंदिता तिला उलट प्रश्न करते, म्हणजे शांतनू सर होते का? तेव्हा पल्लवी अजूनच गोंधळते आणि ते कसे आमच्या बड्डेमध्ये सामील होतील असंही सांगत असते. तेव्हा नंदिता सांगते, मी तुझी ताई आहे, मला तुझ्या मनातील सर्व गोष्टी समजतात. दापोलीहून आल्यापासून नक्की काहीतरी घडलं आहे, तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस. तू पल्लवी नंदिताला काहीच सांगत नाही. तर नंदिता आतमध्ये जात असते. तेवढ्यातच तिला चक्कर येते, ती खाली पडते. तेव्हा पल्लवी खूप घाबरते आणि तू काही खाल्लं की नाही असं विचारते. तेव्हा नंदिता सांगते, मला अजिबात भूक नव्हती, त्यामुळे मी काही खाल्लं नाही. तर पल्लवीला खूप राग येतो. ती बोलते, तू घरासाठी एवढी राबराब करतेस, परंतु भाऊजींनी धड तुला विचारलं पण नसेल. मला ना आजकाल त्यांचा खूपच राग येतो. तेव्हा नंदिता खूप रडत असते. पल्लवी तिला विचारते, तुझा हात कसा आहे? परंतु नंदिता दाखवत नाही. तर भाऊजी सुधारले नाही या विचाराने पल्लवीला खूप टेन्शन येतं. तर नंदिता अजूनच खूप रडू लागते. तेव्हा नंदिता पल्लवीला मिठी मारते आणि हा माणूस मला खूप जाच करतो, माझ्याबरोबर नीट वागवत नाही, मला भिकाऱ्यासारखी वागणूक देतो असं ती ओक्साबोक्शी रडत सांगत असते. नंदिता रडतच सांगत असते की मला हे जीवनच नको. तेव्हा पल्लवी तिला भानावर आणते आणि असलं भलतं सलतं काही बोलायचं नाही, असले विचार अजिबात डोक्यात आणायचे नाहीत असं सांगते. तेव्हा पल्लवी नंदिताला सावरण्याचा प्रयत्न करत असते. दुसरीकडे शांतनू आपल्या रूममध्ये येतो आणि पल्लवीला व्हिडिओ कॉल करतो. तर इकडे पल्लवी नंदिताजवळ बसलेली असते, त्यामुळे ती शांतनूचा व्हिडिओ कॉल कट करते. तर दुसरीकडे शांतनू विचार करतो, बहिणी का गेली आहे, मग व्हिडिओ कॉल का उचलला नसता. तेव्हा तो मनाशीच बोलतो की नंतर ती करेल फ्री झाल्यावर. तेवढ्यातच गीता तेथे येते आणि शांतनूला भॉ करून जोरात घाबरवते. तेव्हा शांतनू तिच्यावर मुद्दामच चिडतो. तर गीता त्याच्याकडे मोबाईल मागते. तेव्हा शांतनू बोलतो, पेशन्स ठेव, तुला मोबाईल नक्की मिळेल. त्यानंतर ती गालातल्या गालात हसते आणि शांतनूला विचारते, कुठे गेला होतास, मला समजेल का? तेव्हा शांतनू सांगतो, तुला सांगितलं ना, मी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलो होतो. तेव्हा गीता पटकन बोलून जाते, तू पल्लवीला भेटायला गेला होतास का? तेव्हा शांतनू पाणी पित असतो. त्याला जोरात ठसका लागतो. तर गीता त्याला बोलते, झूठ बोले कौवा काटे. तो शांतनू ऐकायला तयार नसतो. तेव्हा गीता सांगते, निहारिकाने मोठेला फोन करून सांगितलं की तुला आणि पल्लवीला त्याने एकत्र पाहिलं होतं. तेव्हा शांतनूला खूप मोठा धक्का बसतो. शांतनू गीताला पटकन बाहेर पाठवतो आणि विचार करत राहतो. तेव्हा शांतनूला समजतं, निहारिका आमचा पाठलाग करत होती. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये पल्लवी नंदिताला सांगते, तू गौरव भाऊजींना सोडून दे. हे ऐकून नंदिताला धक्का बसतो. त्यानंतर पल्लवी शांतनूला नंदिताबद्दलचा सर्व प्रकार सांगते. तेव्हा शांतनू सांगतो, मी तुझ्याबरोबर आहे, काळजी करू नकोस असं म्हणून तो पण रोमॅन्टिक होतो. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.